परमेश्वराची योजना. काहीतरी शिकावे असे मला वाटत ते. म्हणजे टिळकांच्या इच्छेप्रमाणे विद्वान व्हावे असे नसे वाटत. पण असे काही शिकावे की त्याचा अडीअडचणीत उपयोग व्हावा, शिवाय त्या शिक्षणाचे दुसऱ्यांच्याही उपयोगी पडता येईल. डॉक्टर जुलिया बिसेल ह्या फारच प्रेमळ डॉक्टरीणबाई होत्या. त्यांचे मराठी बोलणेही अगदी आपल्या इकडच्यांसारखेच असते. अगदी एखादी ब्राह्मणाची बाई बोलते आहे असे वाटे. त्यांची माझी चांगली दोस्ती झाली होती व त्यांच्या उत्तेजनाने मी नर्सिंग शिकण्याचे ठरवले. माझे थोडे शिक्षण त्यांच्याजवळ झालेही, पण इतक्यात त्यांची अमेरिकेला जाण्याची वेळ आली. डॉक्टर जुलियाबाई अमेरिकेला गेला, पण त्यांच्या जागी अमेरिकेहून 2 तरुण व उत्साही डॉक्टर आले. त्यांची नावे डॉक्टर बिल्स व डॉक्टर हार्डिंग अशी होती. डॉक्टर हार्डिंग यांनी नगरास येताच नर्सेसचा वर्ग सुरू केला. मला धड मराठीही लिहिता वाचता येत नसे, तेव्हा इंग्रजी कुठून येणार? पण माझे धैर्य मोठे. मी डॉक्टर हार्डिंगकडे जाऊन आपल्या नर्सिंगचे शिक्षण द्यावे अशी विनंती केली. टिळकांची बायको ती हुशार असणारच अशा समजुतीने डॉक्टर साहेबांनी मला ताबडतोब रुकार दिला. क्लास जोरात सुरू झाला. मी माझी वही व पेन्सिल घेऊन क्लासला जाऊ लागले. पण वही पेन्सिल हातात असली की आपोआपच हलू थोडीच लागतात. माझे आठवून आठवून एखादे दुसरे अक्षर झाले की त्यांच्या 1-2 ओळीही संपून जायच्या आणि माझ्या 2 ओळी संपल्या की त्यांचा 2 पॅरेग्राफ मजकूर सांगून होत. पुढे पुढे माझे सारे लेखन क्लास सुटल्यावर एखाद्या विद्यार्थिनीच्या सहाय्याने व्हायचे. डॉक्टर हार्डिंग इंग्रजीमध्ये शिकवायचे म्हणजे माझ्या या शिक्षणाचा पुरा आनंद होता म्हटले तरी चालेल. ईश्वरी योजना काही अगाध असतात. 3 महिन्यांची परीक्षा झाली. तिथं मी पास झाले का डॉक्टरांनी करून घेतले देव जाणे. मला पहिल्यापासून हा नादच. देशी औषधांचा माझ्याजवळ मोठा साठा असायचा आणि कोणी असा औषधांचा शौकी भेटला की आम्ही एकमेकांना आपली औषधं सांगायची. असे माझे वैद्यज्ञान बरेच वाढले होते. वैद्यज्ञान मात्र बेताचेच होते. माझ्या या वैद्यज्ञानात आता इंग्रजी औषधांची भर पडली. माझे ज्ञान ही केवळ पुस्तकी नसते, ते पुस्तकात बंद पडून न राहता अगदी बाहेर हवा खायला निघे. तसे एक दिवस आपण होऊन मी ताराच्या डोळ्यावर प्रयोग केला. त्यावेळी सगुणाबाई नावाची नावाप्रमाणे सद्गुणी बाई दुष्काळात आमच्याकडे आली होती. तिला व तिच्या 8 वर्षाच्या मुलीला आम्ही पोषित होतो व कपडा लता करीत होतो आणि वरती कामाबद्दल महिन्याचे सबंध 8 आणे देत होतो. ताराच्या डोळ्यात खुपऱ्या झाल्या होत्या. ती त्यामुळे फार कुरकुर करीत. मी आता पहिली परीक्षा पास झालेली नर्स होते. सगुणाबाईला मुलीच्या खुपऱ्या उघडायला लावून त्यावर मी जोराने मोरचुदाचा खडा फिरवला. ताराने रडून भलताच आकांत केला. टिळक घरी आले. त्यांनी माझ्या शहाणपणाची खूपच तारीफ केली. तू डॉक्टर होतीस का? आता पोरीचे डोळे फुटले तर तू हिला हाती धरून वागवशील का? मी म्हणे, देवा, माझे डोळे फुटू दे, पण पोरीचे बरे होऊ दे. सकाळी 8 वाजता माझी डॉक्टरी झाली आणि संध्याकाळी 5 झाले तरी पोरगी डोळे उघडीना. आता बारीक बारीक माझ्या काळजाने ठाव सोडला. टिळक बाहेर गेले होते. ते परत आल्यावर त्यांनी तिचे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. डोळ्यातून रक्ताचे थेंब गळू लागले. टिळक बोलले ते खरे झाले. तिचे डोळे फुटले. आता कसे होणार? मी बोरीक लोशन घेऊन बरेच डोळे उघडून कापसाने पुसून लागले. तोच एका डोळ्यातून चिंचोक्यासारखे काही बाहेर पडले. झाले. डोळा बाहेर पडला. दुसरा तरी पाहावा असे म्हणून दुसरा धुतला, तो त्यातूनही तसेच काही बाहेर पडले. भांड्याचा आवाज केला तो तिने डोळे उघडून जिकडे तिकडे पाहिले. माझा आनंद गगनात मावेना. डोळे चांगले होते. खुपऱ्या कापून निघाल्या होत्या. टिळकांना फार आनंद झाला, पण तिला बरे नव्हतेच. तिला बरेच दिवस थोडा थोडा ताप येत होता. नगरातील तो दुसरा प्लेग. उंदराने जाहीरनामे फडकाविले. टोचणी सुरू झाली. पेत्रस विठ्ठल हिवाळे नावाचा एक तरुण मुलगा आमच्याकडे होता. तो आपल्या गावातला गेला. लोक नगर सोडू लागले. टिळकांनी दत्तूला राहुरीस नेऊन एका गृहस्थाकडे ठेवले. ताराचा ताप चालूच होता. डॉक्टर हार्डिंगला तिला पाहण्यास आणले. त्यांनी तपासून बघितले. भिण्याचे कारण नाही, ताप साधाच आहे. मी म्हणाले, पण डॉक्टर, ह्या गरसा कशाचा आहेत? त्यांनी त्या तपासून सांगितले. मुलांना अशा गरजा असतात. मी म्हटले, प्लेग तर नाही ना? ते म्हणाले, नाही, पण तुम्ही सर्वजण टोचून घ्या. टिळक राहुरीस दत्तूला भेटायला गेले होते. ते टोचण्याच्या विरुद्ध होते. त्यांना 2-4 वेळा विचारले तर त्यांनी टोचायचे नाही म्हणून सांगितले. म्हणूनच मी दत्तूला राहुरीला पाठवले. मला ते म्हणाले, दत्तूला मुद्दाम राहुरीला पाठवलं आहे. बेबीला टोचायचे नाही व मलाही टोचायचे नाही. तुला पाहिजे तर तू टोचून घे. मी काही सांगत नाही. असे सांगून ते राहुरीस निघून गेले होते. दया काही दिवसांसाठी नगरास आली होती. संत काका नावाचे एक ब्राह्मण ख्रिस्ती झाले होते. त्यांचे पत्र आले की मला प्लेग झाला आहे, तरी पत्र पाहताच 25 रुपये पाठवा.
टिळक गावाला गेलेले आणि नेहमीच्या सरावाप्रमाणे माझ्याजवळ पैसे नसायचे हे ठरलेले. तेव्हा ते पत्र तसेच बाजूला ठेवले. मी दया, सगुणाबाई व तिची मुलगी इतकी माणसे डॉक्टर हार्डिंगकडे जाऊन आम्ही टिळकांच्या गैरहजेरीत टोचून घेतली. टोचणी झाल्यावर डॉक्टर हार्डिंग काही ऑपरेशन करण्याच्या वडाळ्याला गेले. राहुरीहून परत आले. त्यांना संताकाकांचे पत्र मिळाले. त्यांनी लागलीच बेबीच्या बिंदी मोडून त्यांना तारेने पैसे पाठवले. इकडे वडाळ्यास ऑपरेशन करताना डॉक्टर हार्डिंग यांना ब्लड पॉइझन झाल्याची बातमी हा हा म्हणता साऱ्या नगरास पसरली. टोचणी नवीनच होती. लोकांना सवय नव्हती. आमचे सर्वांचे हात सुजून आम्हाला तापही आला होता. त्यातच बिन टोचलेली तारा होती. तिचे खाणेपिणे सगळे आमच्यातच होत होते. इतक्यात एक दिवस तिच्या बिछाण्यावर एक प्लेगचा उंदीर फिरू लागला व तसेच उशागती पडून तो मेला. घरात आम्ही सर्व आजारी, मुलगी लहान, कामाला एक गडी ठेवलेला तो नवीन, असा सारा थाट होता. इतक्यात एक माणूस निरोप घेऊन आला की डॉक्टर हार्डिंग यांनी आपल्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना भेटायला बोलवले आहे. मुलीला टाकून मला जावे ना. इकडे डॉक्टरांना ब्लड पॉइझन झालेले तेव्हा तिकडेही मन ओढू लागले. शेवटी ताराला दयाच्या व सगुणाबाईंच्या अंगावर टाकून मी निघाले. डॉक्टरांची ती शेवटची भेट होती. आम्ही सर्वजणी आलेल्या पाहून त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, मी आता दुसरीकडे जातो. माझे इथले काम संपले. तुम्ही आपले शिकणे सोडू नका. हे काम फार चांगले आहे. तुम्ही सगळ्याजणी फार चांगल्या शिकला व पुढेही शिका. त्यांना ताप फार आला होता. शेवटी ते गुडबाय म्हणाले. आम्ही कोणी त्यांना गुडबाय म्हणालो नाही. आम्ही म्हणालो, साहेब आम्ही काय करावे? प्रार्थना. एवढे म्हणून त्यांनी पाठ फिरवली. जवळ त्यांची बायको होती. दुसरे कोणी नव्हते. तिला दिवस गेलेले होते. वयही फार नव्हते. आम्ही तिला म्हणालो, आमची काही गरज लागली तर आम्हाला बोलवा. तेथून आम्ही उपासना मंदिरात जाऊन परमेश्वराची प्रार्थना केली व मग घरोघर गेलो. घरी आले तो सगुणाबाई सांगू लागली की तारा धावत सुटते व म्हणते मला देवळात न्या व चांगले कपडे घाला. पाहते तर तुला भयंकर ताप भरलेला. काही विचारावे तर ती बोलेना. टिळक सगुणाबाईवर संतापले. तू हिला घेऊन फिरतेस त्यामुळे हा ताप आला. आता काही झाले तर भरून देशील का माझी मुलगी? सगुणाबाई बिचारी एक अक्षर न बोलता स्वस्थ बसली. तिला त्यांचा स्वभाव माहीत होता. शेजारी नानाजी भोसले राहत होते. त्यांना बोलवून आणले. त्यांनी काही देशी उपाय सांगितले ते केले. रात्रभर पोरीला मांडीवर घेऊन बसलो होतो. ती काही शुद्धीत नव्हती. सकाळी गाडी पाठवून डॉक्टर सोराबजीला बोलवून आणले. त्यांनी सांगितले, भिण्याचे कारण नाही, मी औषध पाठवून देतो. इतक्यात डॉक्टर हार्डिंग वारल्याची बातमी आली. 6 महिन्यात गावातील सर्व जातींच्या, सर्व धर्माच्या लोकात ते किती लोकप्रिय झाले होते ते त्यांच्या प्रेतयात्रेला जमलेल्या अफाट जनसमूहावरून दिसून आले. सगळा दिवस गावात तांगा मिळण्याची मारामार पडली. टिळक तिकडेच गेले होते. माझी जाण्याची धडपड होती. पण बेबी अशा किंकाळ्या पडू लागली की मला बाहेर पडणे शक्यच राहिले नाही. डॉक्टरने तर अशी परीक्षा केली. सर्वाचे हात दुखत होते. गडी औषधाला गेला तो तिकडेच पडून गेला. घरात पैसे मुळीच नाहीत. नानाजी भोसल्यांना शेजारून बोलावून त्यांच्याजवळ मोहोरची अंगठी मोडण्यात दिली. ते परत आले व सांगू लागले की दुकाने सर्व बंद. कोणाला म्हटले तर म्हणतात आमच्या सोन्यासारखा जीव सांभाळायचा का सोने ते खरेदी करायचे. झाले सरड्याची धाव कुंपणापर्यंत. काय करावे काही सुचेना. बोर्डिंगच्या मुलांनी येऊन दळले. आम्ही एकेका हाताने स्वयंपाक केला. मुलीला काय झाले ते होते हे निश्चित ठरेना. इतक्या डॉक्टर उमराव आले. त्यांनी तिला पाहता सांगितले की हा प्लेग आहे. 12 वाजता टिळक परत आले. त्यांनाही हकीकत समजल्यावर ते म्हणाले, कोणी आपल्याला इथून जा म्हणण्याच्या आधी आपणच गेलेले बरे. आम्ही प्रार्थना केली. टिळक म्हणाले, यातही परमेश्वराची काही विशेष योजना असेल. आता मोठी काळजी घेऊन पडली. घरात पैसे तर मुळीच नव्हते. डॉक्टर ह्यूमजवळ त्या दिवशी पैसे मागणे शक्य नव्हते. टिळक पुन्हा डॉक्टर हार्डिंगच्या बंगल्यावर गेले. आम्ही सारी माणसे तशी आजारीच. पोरीच्या किंकाळ्या बेसुमार वाढल्या. गाड्या करायला पैसे नाहीत व त्या शोधून आणायला पुरुष माणूस नाही. इतक्या दारावरून झपझप पावले टाकीत एक माणूस चाललेला दिसला. ताराला प्लेग झाल्याचे जिकडे तिकडे झाले होते. त्यामुळे आमच्या घरी कोणी फिरकत नव्हते. या गृहस्थाला मी कधी 3 रुपये उसने दिले होते. मी धावत धावत कंपाऊंडच्या भिंतीला येऊन त्यांना थांबवले. त्याला आत बोलावले नाही, कारण आता येण्याची त्याची इच्छा नव्हती हे त्याच्या वागण्यावरून दिसत होते. मी त्याच्याजवळ माझे 3 रुपये मागितले. त्याने चटकन 5ची एक नोट काढून माझ्या हवाली केली व तो तेथून चटकन निघून गेला. मला तरी दुसरे काय पाहिजे होते. त्यावेळी प्लेगला लोक फार भीत असत. मी जशी काही कोठे परगावीच हवा बदलायला निघाले होते. पाट्या वरवंट्यापासून सर्व सामानाची एक गाडी भरून सेग्रिगेशन कॅम्पवर ती पाठवून दिली.
इतके करता करता 4चा सुमार झाला. सगुणाबाईला तांगा आणण्यासाठी पाठवले, पण तांगा काही मिळेना. सर्व तांगे हर्डिंगच्या प्रेतयात्रेसाठी थोपवून धरलेले. इतक्यात सामानाची गाडी परत आली. इतके सामान तेथे ठेवून देत नाहीत, बेताचेच काढून घेतले व बाकीचे परत पाठवले. पुन्हा सामान उतरून आवरून ठेवावे लागले. अंधार पडला. टिळक कंदील लावून काही लिहित बसले. आम्ही गाड्यांची वाट पाहत होतो. सगुणाबाईला मी म्हटले, सगुणाबाई, गडी पळून गेला आहे. तुला जर भीती वाटत असली तर तू आपलीच जा. ती म्हणाली, बाई, मरण काही कोणाला चुकत नाही. पण दुष्काळात तुम्ही जो मला आणि माझ्या मुलीला आसरा दिला तो माझ्या स्मरणातून जाणार नाही. मी कशी बरं बेईमान होईल? एका अडाणी बाईचे केवढे मोठे मन हे. आम्ही सांभाळलेल्या मुलांच्या कानावर जेव्हा आमची अडचण गेली तेव्हा ती म्हणाली, दुष्काळात ज्यांनी आपला तोंडचा घास आपल्याला काढून दिला त्यांच्यावर हा प्रसंग आहे. आपण त्यांच्या सहाय्याला धावून गेले पाहिजे. असे ठरवून ते बोर्डिंग मास्तरकडे परवानगी मागायला गेले. मास्तर म्हणाले, तुमचे करणे अगदी बरोबर आहे. याबद्दल काही वाद नाही, पण अशा परिस्थितीत मला तुम्हाला परवानगी देता येणार नाही. तुम्ही उद्या साहेबांना विचारा. मुले म्हणाली, त्यांना आज गरज आहे. मी उद्या साहेबांना विचारून काय करायचे? मास्तरांनी सांगितले, तुम्हाला वाटेल ते करा. मी मात्र परवानगी देणार नाही. उलट मुलांनी म्हटले, आम्हाला जरी बोर्डिंगात परत घेतले नाही तरी चालेल, आम्ही जाणार. असे सांगून मुले आमच्या सहाय्याला निघून आली. का रे बाबांनो, का आला? तुम्हाला सहाय्य करायला. जर तुम्हाला उद्या काढून दिले तर? देव आमच्या बरोबर आहे. बरं तर आता काही तांगा गाडी पहा. एकाने बैलगाडी आणली. त्याची बोली होती की प्लेगचं रोगी गाडीत घ्यायचा नाही. थोडी थंड हवा लागताच बेबी बोलू लागली. गाडीवाल्याचा समज झाला की रोगी पुढे गेला. ती सर्व मुलांशी त्यांची नावे घेऊन बोलू लागली. मला वाटले आपण उगीच हिला घेऊन चालू. ही तर चांगली धडधाड बोलत आहे. ती काही बोलायची, मुले उत्तर करायची. अशा रीतीने आम्ही मध्येच चाललो होतो. अंधार गुडूप पडला होता. जवळ कंदील नव्हता. गाडीची खडखड, मुलीची बडबड व माझ्या उरातील धडधड अशा थाटात खास खळग्यातून आम्ही पुढे दिसणाऱ्या कंदिलाच्या धोरणाने कॅम्प गाठला. आमचे स्वागत करण्यास एका झोपडीतून लिहिता लिहिता टिळक उठून सामोरे आले. आपल्याला 3 झोपड्या मिळाल्या. एक स्वयंपाकाला, एक ताराला व एक मला लिहिण्यासाठी असे त्यांनी सांगितले. डॉक्टरने येऊन ताराला तपासले. तिला 105 डिग्री ताप होता. ते म्हणाले, बाई, तुम्ही मुलीजवळ राहू नका, तुम्हाला प्लेग होईल. ही बाई बसे. मी म्हणाले, का? ती कोणाजवळ बसली होती म्हणून तिला प्लेग झाला? आणि दुसरीकडे मी राहिले तर मला कशावरून होणार नाही? आणि मी जर हिला सोडून दूर राहावयाचे तर ह्या कामाच्या बाईने काय म्हणून तिच्याजवळ राहावे? डॉक्टर गप्प झाले. मुले व दया गेली. झोपडीत मी, सगुणाबाई व तारा होतो. टिळकाने त्या मंडळींना खाण्यास नेऊन दिले व काही आम्हाला आणून दिले. पण कशाचे ते खाणे आणि कशाचे पिणे? पौषाचा महिना, कडाक्याची थंडी, सकाळची वाळलेली ज्वारीची भाकरी व तेथील खापराच्या घागरातील बर्फासारखे थंडगार पाणी, मनात नाना प्रकारच्या काळज्या. गाडीला 2 रुपये दिले. आता जवळ एक कवडी नाही. झोपडीच्या खाली व वर हात हात जागा मोकळी. कारण काय म्हणे तर व्हेंटिलेशन. त्या झोपड्या सर्व पत्र्याच्या होत्या. त्या रात्रीतून इतक्या थंडगार व्हायच्या की आतील सर्वांनाच खरोखर थंड होण्याची पाळी यायची. 3 बाजूस आजारी लोक, त्यांचे ओरडणे, पत्रे वाजवणे. इतकेच नाही तर एखादा रोगी पत्र्यावर चढून धपकन दुसऱ्या खोलीत उडी मारायचा. खाली जमीन केलेली नाही. जमिनीवर गोटे पायाला बोचायचे. पोटात अन्न नाही, डोळ्याला झोप नाही, मुलीच्या आरोळ्या चाललेल्या. मला वाटले, खरोखर जर यमपुरी कोटे असेल तर ती येथेच आहे. ती जागा भेसूर, ती रात्र भेसूर, भोवतालच्या परिस्थिती भेसूर आणि तिने बनवलेली स्वतःचे मन भेसूर. रोग्यांबरोबर त्यांची माणसेही ओरडत व भांडत. अहो, तुमचा रोगी फार ओरडतो, त्याला गप्प करा. आमच्या रोग्याचा आत्ताशा कोठे डोळा लागला आहे. कोणी खरेच आजारी तर कोणी घाबरून ओरडायला लागलेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले तेव्हा मी त्यांना म्हटले, अहो डॉक्टर, तुम्ही आपल्या रात्री स्वस्त घरी जाऊन निसता, पण येथे काय चाललेले असते त्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? त्यांना ती सर्व चित्र वर्णन करून दाखवले व काहीतरी झोपेचे औषध द्या म्हणून सुचवले. डॉक्टरांनी माझ्या या सूचनेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून औषधात काही बदल केला व रात्री शांत जाऊ लागली. दवाखाना तिथल्या तिथेच होता. औषध म्हणजे बोलाडोना असे. ते औषध थर्मामीटरवर औषधाचा ग्लास ही साऱ्यांची एकच असत. मी मात्र बेबीसाठी ही सारी निराळी ठेवली होती व स्वतः जाऊन औषधे आणीत असे. झोपडीत शेगडी ठेवली होती व मी तिला गरम कपड्याने फॉर्मेंट करीत असे. सगुणाबाई नाही तरी मी तिला एकसारख्या मांडीवर घेऊन बसलो होतो. तेथे 10 दिवस रोग्यांना व त्यांच्या बरोबरच्या माणसाला तेथलेच खाणे मिळत असते. आम्हाला शिदा मिळे व दया स्वयंपाक करे.
आम्ही चांगली 10 माणसे होतो. त्या सगळ्यांचा ती एकटी स्वयंपाक करी. आमच्याकडे येण्याची कोणाला परवानगी नव्हती, पण मुले कोणी नाही असे पाहून सगळेच तारेतून आत येत व भेटून जात. टिळकांचे लेखन, वाचन व प्रार्थना सुरूच होत्या. ते म्हणत, "देवा, हे संकट तू का आणलेस हे अजून माझ्या ध्यानात येत नाही. पण यात तुझा काहीतरी हेतू आहे एवढं कळते. तो हेतू समजण्याची मला बुद्धी दे. तुला यात आणखीन काही हेतू नसता तर आम्ही दोघांपैकी एकालाही प्लेग न होता तो ह्या लहान मुलीलाच का झाला असता?" टिळकांनी टोचून घेतले नव्हते, पण डॉक्टरीने त्यांना बळे टोचून घेण्यास लावले. त्यांना ते बरेच जड गेले व त्रास झाला. तेथे आधी आधी अगदी व्यवस्था नसे. 100त 10 रोगी जगत. 14 दिवस झाले. सिव्हिल सर्जन आले. त्यांनी व दुसऱ्या डॉक्टरांनी मुलीला तपासले व सांगितले की आता हिची आशा नाही. टिळकांना भडभडून आले. देवाने आपल्याला एक मुलगी दिली. तिला आनंदीबाई जोशांप्रमाणे आपण शिकू अशी मोठी आशा मनात धरली आणि ती मुलगी देवाने नेली. आता ही चालली. सगुणाबाई दूर जाऊन रडत बसली. तिला बेबीचा फार लळा लागला. इतके दिवस माझ्याबरोबर तिने तिच्या खस्ता खाल्ल्या होत्या. माझी वृत्ती पुरीची आहे. कपडे करायचे झाले तरी मी ते अगदी वाढत्या अंगाचे करते. कोल्ह्याच्या शिकारीला जायचे झाले तर मी वाघाच्या शिकारीची तयारी करते. घरून निघताना मी एक शेर जवसाचे पीठ, कस्टर ऑइल, कोळसे अशा बऱ्याच उपयोगी जिन्सा बांधून आणल्या होत्या. मीही निराश झाले. 10-15 दिवसात बेबीची पाठ जमिनीला लागली नव्हती. आज तिला मी खाली निजवले. ती शांत पडली होती. शेगडी पेटलेलीच होती. मी ते सारे जवसाचे पीठ शिजवले. गळ्यापासून सर्व छातीपोटावर ते पोटीस घातले. एरंडेल, दूध, साखर गरम करून कसे तरी तिच्या पोटात घातले. पायाशी शेगडी ठेवली. ब्लँकेटने तिला चांगले गुंडाळून घेतले. मग तिला सांगितले, आता तू खुशाल मर. माझ्या मनाला अमुक एक केले नाही असे वाटायला नको. मग दार लावून तिला एकटीलाच आत टाकून मी दूर रानात निघून गेले. अगदी एकांत मिळाल्यावर गुडघे टेकून मोठ्याने आरोळी मारून देवाजवळ प्रार्थना केली की देवा बाप्पा, ही पोर जगू दे. ही माझी नाही, तुझी आहे. तूच ती मला दिली होतीस व मी तिचे लालन पालन केले. तुझी इच्छा असेल तर तू तिला नेशीलच. हिला तर आराम पडला तर मी येथे आजाऱ्यांचे काम करीन. असे म्हणून मी गळा काढून मन मुक्त राहिले. थोड्या वेळाने मी परत आले. खोलीचे दार उघडण्यास मला धीर होईना. गुडघे टेकून अशी प्रार्थना मी कधीच केली नव्हती. उरात धडकी भरली होती. मोठ्या जुलमाने मी दार उघडले. पण मी दार उघडताच तिने हाका मारून विचारले, ममा, तू कोठे होतीस? पप्पा कुठे आहेत? लहानपणी ती मला ममा म्हणत असे व त्यांना पप्पा म्हणत असे. मला इतका आनंद झाला की तिला उचलून घ्यावे असे वाटले, पण तिच्या हार्टवर एखाद्या वेळेस वाईट परिणाम होईल ते चटकन ध्यानात येऊन मी तशीच दार लावून धावत टिळकांच्या खोलीकडे गेले. तेथे टिळक इतर मंडळींबरोबर प्रार्थना करीत बसले होते. मला पाहून त्यांना वाटले मुलगी आटोपल्याची बातमी सांगायला ही आली असावी. मी त्यांना हसत सांगितले, बेबी तुम्हाला बोलावते आहे. पण त्यांना ते खरे वाटेना. माझे हसणे व बोलणे त्यांना वेड्यासारखे वाटले. मी पुष्कळच हसत होते व पुन्हा पुन्हा सांगत होते की बेबी बोलावते आहे. शेवटी आम्ही दोघे ताराच्या झोपडीत गेलो. त्यांना पाहताच ती म्हणाली, पप्पा, तुम्ही मला टाकून कुठे गेला होता? मला आंबे आणा. टिळकाने 1 रुपया देऊन मुलांना बाजारात मोसंबी आणण्यास पाठवले, पण बाजारात सारा शुकशुकाट होता. मोठ्या पंचायतीने त्यांना अगदी बारीक बारीक वाळलेली अशी 5-7 मोसंबी मिळाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. त्यांनाही फार नवल वाटले. 18 दिवसांनी ती झोपडी सोडली. देवाने मुलीला प्लेग का आणला ह्याचे उत्तर टिळकांना मिळाले ते असे. एक दिवस कॅम्पमध्ये दुधावरून काही तक्रार झाली. ती गडबड ऐकून टिळक तेथे गेले. ते म्हणाले, पाहू वही? त्यांना उत्तर मिळाले, साहेब, तुम्हाला समजणार नाही. तशीच त्यांनी वही हिसकावून घेतली आणि पाहता तो वहीत आकडा मोठा, प्रत्यक्ष दूध कमी. टिळक मला येऊन म्हणाले, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. ताराला का प्लेग झाला ते समजले. आपल्या इकडे विश्वासू माणसेच कमी. 2 रुपयापासून 100 रुपयापर्यंत एकावर देखरेख ठेवायला दुसरा लागतो. तसेच येथे आहे. रोग्यांची उत्तम व्यवस्था झाली, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत तर रोगी दगावणार नाहीत. आत्ताच पाहिले. दूध अगदी तिप्पट तर प्रत्यक्ष एकपट. न्हाव्या भटांची सिंहस्थांची पर्वणी तशी ह्या गुलामांची ही प्लेगची पर्वणी झाली आहे. माझा झाला निश्चय की येथे राहून रोग्यांचे पडेल ते काम करायचे. तुझी आहे तयारी? मी म्हणाले, हो, माझी तर आहे तयारी. देवाने आम्हा दोघांना त्या प्रसंगी फारच धैर्य दिले व मोठे मन दिले. ज्याला कोणत्याच रोगाचे भय नाही, कसल्याच घाणीची पर्वा नाही, अशांचे म्हणजे भंग्यांचे मन त्याने आम्हाला त्यावेळी दिले.
आई देखील जे काम करण्याचा कंटाळा करील, ते हा गरीब मनुष्य प्राणी आपल्याला कृतज्ञ बांधवांसाठी करीत असतो. आम्ही दोघांनी आपल्या कामाला मनापासून सुरुवात केली.